अत्यंत वैचारिक आणि संवेदनशील गोष्ट आहे. बाबासाहेबांचे पुस्तकांवरचे प्रेम हे जगजाहीर होते. ज्या व्यक्तीने राजगृह नावाचे घर फक्त पुस्तकांसाठी बांधले, ज्यांच्या संग्रहात 50,000हून अधिक पुस्तके होती, त्या माणसाने एखादे पुस्तक जाळले, तर त्यामागे नक्कीच काहीतरी मोठे कारण असणार. येथे एक लघुकथा आहे, जी त्या घटनेमागची तीव्रता मांडते. अक्षरांचा पुजारी आणि अन्यायाची होळी. मुंबईचे राजगृह निवासस्थान. रात्रीची वेळ होती. चहूकडे पुस्तकांचा खच पडलेला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका जुन्या ग्रंथातील संदर्भ तपासण्यात मग्न होते. त्यांच्यासाठी पुस्तके ही केवळ कागद नव्हती, तर ते जिवंत विचार होते. ते म्हणायचे, ग्रंथ हेच माझे गुरु आहेत. पण 25 डिसेंबर 1927 ची ती रात्र वेगळी होती. महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह सुरू होता. हजारो लोक आपल्या हक्कासाठी जमले होते. तिथे एका बाजूला पाण्याचा प्रश्न होता, तर दुसऱ्या बाजूला हजारो वर्षांच्या गुलामगिरीचा. एका कार्यकर्त्याने विचारले, बाबासाहेब, आपण तर पुस्तकांना देव मानता, मग आज तुम्ही एका ग्रंथाला अग्नी देणार? हे कसं शक्य आहे? बाबासाहेबांनी शांतपणे चष्मा काढला आणि त्या कार्यकर्त्याकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यांत एक करारी चमक होती. ते म्हणाले, पुस्तकावर माझं अपार प्रेम आहे, कारण पुस्तकं माणसाला डोकं देतात, विचार देतात. पण जर एखादं पुस्तक माणसाला माणूस मानायलाच तयार नसेल, तर ते पुस्तक नसून गुलामगिरीची साखळदंड आहे. त्यांनी मनुस्मृतीकडे निर्देश केला. ते पुस्तक किती घातक होते? भेदभावाचे विष त्या पुस्तकात माणसाची किंमत त्याच्या कामाने नाही, तर त्याच्या जन्माने ठरवली गेली होती. अमानवीय शिक्षा. एका विशिष्ट जातीच्या माणसाने शिक्षण घेतले, तर त्याच्या कानात गरम तेल ओतण्याची शिक्षा तिथे लिहिली होती. स्त्री शूद्रांची अवहेलना. स्त्रियांना आणि दलितांना स्वतंत्र अस्तित्व नाकारणारे ते नियम होते. बाबासाहेब पुढे म्हणाले, हे पुस्तक माणसाला माणसाचा शत्रू बनवते. हे समाजाच्या प्रगतीमधील सर्वात मोठा अडथळा आहे. ज्या पुस्तकामुळे कोट्यवधी लोकांचे आयुष्य अंधारात ढकलले गेले, ते पुस्तक जिवंत ठेवणे म्हणजे सत्याचा अपमान करणे आहे. आणि मग महाडच्या त्या रणमैदानात एका मोठ्या खड्ड्यात मनुस्मृती ठेवून तिला अग्नी देण्यात आला. ती फक्त कागदाची होळी नव्हती, तर ती विषमता, अन्याय आणि अमानवीय परंपरेची होळी होती. ज्या हातांनी आयुष्यभर लाखो पुस्तके जपली, त्याच हातांनी ते विखारी पुस्तक जाळून जगाला संदेश दिला की माणुसकीपेक्षा मोठा कोणताही ग्रंथ नसतो. या घटनेचा सारांश. बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली, कारण ते पुस्तक समाजाच्या एका मोठ्या वर्गाला पशुपेक्षाही हीन वागणूक देण्याचे समर्थन करत होते. पुस्तकांचा प्रेमी जेव्हा पुस्तक जाळतो, तेव्हा समजावे की ते पुस्तक मानवतेसाठी किती घातक असेल. तुम्हाला या ऐतिहासिक घटनेबद्दल अधिक तांत्रिक किंवा ऐतिहासिक माहिती हवी असल्यास मी देऊ शकतो. तुम्हाला बाबासाहेबांच्या ग्रंथसंग्रहाबद्दल अधिक जाणून घ्यायला आवडेल का?